नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत नेरच्या नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली. नेर हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील सुमारे 50 ते 60 गावांचा कारभार येथून प्रभावीपणे चालवता येऊ शकतो, असे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या मागणीवर लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र शासनातर्फे नवीन जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे. या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार. डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026मध्ये सुरू आहे आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार, हे याचं महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल, तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं. याच्या अनेक कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे. आमची मोठी बाजारपेठ आहे. आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत. इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगणा म्हणायची, तर तेव्हा नेर परगणा होता. आजही तुम्ही बघा, मोराणे प्रनेर, शिरदाणे प्रनेर असं लावलं जातं. म्हणजे त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे. त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे. 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे. नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेरकरता अनुकूल आहे. आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे. तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं. नेर आणि नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे. आमचं अक्कलपाड्यासाठी पाणी रिझर्व आहे. आमच्याकडे सौर ऊर्जा देखील उपलब्ध आहे. सर्व प्रकारचे घटक जे तालुक्याला लागतात ते आमच्या नेरला अवेलेबल आहेत. त्यामुळे नेर तालुका करावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही महाशय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.